नमस्कार मित्रांनो, अनुभव स्टडीमध्ये सर्वांचं स्वागत. रोज सकाळी 7 वाजता जे हायलाइट्स आहेत त्याच्यामध्ये आज आपण 22 फेब्रुवारी 2025 चे महत्त्वाचे हायलाइट्स बघत आपण जे चालू घडामोडीचे रोज आपण बघत असतो आणि तुमच्या दिवसाची अभ्यास सुरुवात आपण ह्या लेक्चरला करत असतो. ओके, चला एकदा ह्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. रोज सकाळी बघायचं असेल तर तुम्ही ह्या बेल आयकॉनला क्लिक करून ऑल या बटनावरती क्लिक करा. नक्कीच तुम्हाला रोज सकाळी व्हिडिओ भेटत राहतील. मागच्या किंवा कालच्या लेक्चरमध्ये तुम्हाला एक क्वेश्चन विचारलं होतं मी, छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झालेला आहे? बऱ्याच जणांनी आन्सर करेक्ट दिलेला आहे. त्याचा आन्सर आहे शिवनेरी, जे की पुणे या जिल्ह्यामध्ये येतं. सर्वांना माहिती असेल. 19 फेब्रुवारी 1630 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झालेला आहे शिवनेरी या किल्ल्यावरती. प्रत्येक प्रश्नाचं डिटेलमध्ये विश्लेषण, प्रत्येक विषयाचं जर तुम्हाला बघायचं असेल तर 6 महिन्याचा आपलं एक बॅच आहे. ते नक्कीच बॅच तुम्ही घेऊ शकता. अनुभवष्टीचं ॲप आहे. ॲप वरती तुम्हाला फक्त 210 रुपये ही बॅच भेटून जाईल. लिंक कमेंट बॉक्समध्ये दिले, एकदा चेक करून घ्या. चला, अत्यंत महत्त्वाचा पहिला क्वेश्चन आहे. नुकत्याच फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रोन यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून डोकरा कलाकृती भेट देण्यात आली. तर ही कलाकृती भारतातील कोणत्या राज्यातील प्रसिद्ध आहे? तर हे राज्य आहे छत्तीसगड. लक्षात ठेवा, IMP आहे. त्याची राजधानी तर रायपूर. नुकत्याच आलेल्या द न्यू आयकॉन सावरकर अँड द फॅक्ट्स या पुस्तकाचे लेखक कोण असतील? तर ते आहेत अरुण शौरी. सावरकर. 2027 मध्ये 39व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन कोणत्या राज्यामध्ये करण्यात येणार आहे? तर 39वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा होईल मेघालयमध्ये. आणि कमेंट बॉक्समध्ये सांगा की 38वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा ह्या कोणत्या देशामध्ये नुकतेच पार पडलेले, कोणत्या राज्यामध्ये नुकतेच पार पडलेले आहेत? भारताने लिम्फॅटिक फायलेरियासिस हा आजार निर्मूलन करण्याचे लक्ष्य कोणत्या वर्षापर्यंत ठेवलेलं आहे? म्हणजे कोणत्या वर्षी समोर नष्ट करू आपण हा आजार? हा हत्तीपाय आजार आहे आणि तो आहे 2027 पर्यंत. नुकतेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते भारतातील पहिल्या रोड ट्रेनचे उद्घाटन करण्यात आलं. कोणत्या ठिकाणी? तर ते नागपूर या ठिकाणी त्यांचा मतदारसंघ आहे. नुकतेच राजा भलिंद्र सिंग ट्रॉफी 2025 ने कोणत्या संघाला सन्मानित करण्यात आले आहे? तर हा संघ आहे सर्व्हिसेस. कोणाला ब्रिटनच्या मानद नागरिक पुरस्कार द मोस्ट एक्सलेंट ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायरने सन्मानित करण्यात आलेला आहे? हे आहेत टाटा सन्सचे एन चंद्रशेखरन. कोणत्या देशात भारताच्या नवीन वाणिज्य दूतावासाचे उद्घाटन करण्यात आले? तर हा देश आहे फ्रान्स. नुकतेच सुरेश के रेड्डी यांना भारताचे कोणत्या राज्यामध्ये राजदूत म्हणून नियुक्त करण्यात आले? तर हा देश आहे इजिप्त, ज्याची राजधानी तर कैरो. चला, अत्यंत महत्त्वाचं शॉर्ट बट स्वीटमध्ये आपण एक रिव्हिजन करून घेतलं. नवीन प्रश्न तुम्हाला बरेच समजले असतील. आता एक क्वेश्चन विचारतो, याचा आन्सर मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचा आहे. प्रश्न असा आहे की नेपाळची राजधानी कोणती आहे? अशा प्रकारचे स्टॅटिक जे आहेत ते पेपरला विचारतात. ऑप्शन तुमच्या समोर आहेत: थिम्पू, कैरो, काठमांडू आणि ढाका. ओके, चला इथे थांबूयात आपण. प्रत्येक प्रश्नाचं अगदी डिटेलमध्ये विश्लेषण जर तुम्हाला घ्यायचं असेल अशा प्रकारचे, तुम्ही नक्कीच आपलं 49 रुपयाचा कोर्स आहे, तो कोर्स खरेदी करू शकता. त्यामुळे तुम्हाला PDF परत प्रत्येक प्रश्नाचं डिटेलमध्ये विश्लेषण भेटत राहतं. हा GKGS चा 49 रुपयाचा कोर्स तुम्हाला ह्या ॲपवरती भेटेल. ॲपची लिंक कमेंट बॉक्समध्ये दिली आहे, एकदा चेक करा आणि PDF वगैरे तुम्हाला भेटत राहतील. फक्त 49 रुपयाला हा कोर्स आहे. चला, आता एकदा लाईक करा व्हिडिओला, तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा. नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. इंस्टाग्राम आणि आपलं जो टेलिग्राम चॅनल आहे त्याला नक्कीच फॉलो करायला विसरायचं नाही. त्याची लिंक कमेंट बॉक्समध्ये दिलेलं आहे. मनापासून धन्यवाद व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल. आणि इथं थांबूयात, भेटाव्यात उद्या सकाळच्या 7 वाजता लेक्चरमध्ये. तोपर्यंत पाहत राहा अनुभव. थँक्यू. जय हिंद.